लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण आणि विकास प्रकल्पाला गती दिली जात असतानाच एका नव्या वादाला तोंड फुटले. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुकर दर्शनासाठी नियोजित असलेल्या मंदिर प्रवेशद्वाराच्या विकास कामांना परिसरातील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलने तीव्र विरोध दर्शवलाय. इतकंच नव्हे तर या विरोधासाठी शाळा प्रशासनाने पालकांची थेट दिशाभूल करत त्यांच्याकडून फसवून सह्या लाटल्याचा प्रकार हा देखील सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सरदार सरवणकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. समाधान सरवणकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओनंतर प्रकरण जाणून घेण्यासाठी जेव्हा दैनिक मुंबई तरुण भारतने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला तेव्हा शाळेत घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नेमकं प्रकरण काय, शाळेत नेमकं काय घडलं होतं आणि या आरोपांवर शाळेचं नेमकं म्हणणं काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत शेजल जाधव. कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी असा आरोप केलाय की मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला शाळेचा विरोध असून पालकांचाही या कामाला विरोध आहे हे दाखवण्यासाठी शाळा प्रशासनाने पालकांना अंधारात ठेवून त्यांच्या नकळत त्यांच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी शाळेचा ओपन डे होता. त्यानिमित्ताने पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांचं असं म्हणणं आहे की शाळेच्या शिक्षकांनी पालकांना अटेंडन्स म्हणून सह्या करण्यासाठी एक कागद दिला होता. त्याच्या खाली आणखीन एक कागद ठेवला होता. त्याची कल्पना पालकांना देण्यात आली नव्हती, मात्र त्यावर सुद्धा सह्या करण्यास शिक्षकांनी सांगितलं होतं. हा छुपा कागद नेमका कशासाठी आहे याची कोणतीही पूर्वकल्पना पालकांना देण्यात आली नव्हती, असा पालकांचा आरोप आहे. काहींनी जेव्हा सह्यांबद्दल विचारणा केली तेव्हा उपस्थित शिक्षकांनी उत्तर देणं टाळलं. पालकांनी खडसावून जेव्हा जाब विचारल्यानंतर एका शिक्षिकेने तोंडी कबुली दिली की शाळेच्या परिसरात होणाऱ्या मंदिराच्या नव्या प्रवेशद्वाराला विरोध दर्शवण्यासाठी या सह्या घेतल्या जात आहेत, असं पालकांनी सांगितलं. त्यामुळे अशा प्रकारे पालकांची फसवणूक करून विरोध करणाऱ्या कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल प्रशासनाविरुद्ध आता पालकांमध्येही नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले. हे प्रकरण समोर येताच दैनिक मुंबई तरुण भारतने शाळेच्या मुख्याध्यापिका आशा अल्मेडिया मॅडम यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला संपर्क होऊ शकला नाही. शाळेच्या वेबसाईटवरील फोन नंबर आणि ईमेलवरून शाळा प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेव्हाही संपर्क झाला नाही. अखेर गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी शाळेला भेट दिली असता शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपस्थित असल्याचं समजलं. ओपन डेच्या दिवशी शाळेत नेमकं काय घडलं याची माहिती शाळा प्रशासनातील अन्य अधिकारी आणि शिक्षकांनी तेव्हा दिली. शाळा प्रशासनाने असा दावा केला की ओपन डेच्या दिवशी पालकांना सह्या करण्यापूर्वी विषयाची पूर्वकल्पना देण्यात आली होती आणि संबंधित कागदसुद्धा पुरवण्यात आला होता. त्यामुळे पालकांची डोळेझाक करून सह्या घेतल्या हा आरोप चुकीचा आहे. त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने सुद्धा शाळेला आणि परिसरात अन्य सोसायट्यांना विश्वासात घेऊन मंदिराच्या मागील बाजूस कॉरिडॉरच्या निमित्ताने काय होणार आहे, शाळा किंवा सोसायट्यांवर त्याचा काय परिणाम होईल याबाबत सांगायला हवं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे, जे अद्याप झालेलं नाही. पालकांच्या सह्या घेणं यासाठी गरजेचं होतं, कारण मुलांना सोडायला येणाऱ्या शाळेच्या गाड्या शाळेच्या गेटजवळ थांबतात. मुलांचे पालक गेटपर्यंत येतात आणि अशा परिसरात मंदिराचा प्रवेशद्वार आल्यास सुरक्षेचे कारण पुढे करून रोज तपासल्यानंतर शाळेत प्रवेश करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे मुलांना जर असा त्रास व्हायला लागला तर हे पालकच शाळेकडे येऊन विचारणा करणार. म्हणून विरोधासाठी पालकांच्या सह्या घेणं आवश्यक होतं, असं शाळेने सांगितलं. आम्ही पालकांशी जेव्हा त्यांची याबाबतची भूमिका जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा पालकांनी आपल्या मुलांचं भविष्य लक्षात घेता ओळख समोर न आणण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिल्या. पालक म्हणाले की आजही विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या धर्मावरून भेदभावाची वागणूक दिली जाते असं काही वेळेस भासतं. ॲडमिशनच्या वेळीसुद्धा याची जाणीव होते. मुळात मंदिराचे जर सुशोभीकरण होत असेल तर आमचा त्याला विरोध का असावा, आणि जर शाळेला सह्या घ्यायच्याच होत्या तर उघडपणे त्यांना का घेता आलं नाही. अशा छुप्या पद्धतीने सह्या घ्यायची काय गरज होती. पालकांना अंधारात ठेवून अशा प्रकारे सह्या घेणं हे चुकीचं आहे.
दुसऱ्या एका पालकांनी असं सांगितलं की शाळा प्रशासनाने पालकांना अंधारात ठेवून अशा प्रकारे स्वतःच्या अजेंड्यासाठी आमचा वापर करणं पूर्णपणे चुकीचं आहे. जर शाळेला एखाद्या प्रकल्पाबाबत काही आक्षेप किंवा शंका असल्या तर त्यांनी पालकांशी पारदर्शकपणे चर्चा करायला हवी होती. एका प्रतिष्ठित शाळेकडून अशा प्रकारच्या गैरवर्तनाची आम्हाला अपेक्षा नव्हती. त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन जर ही गोष्ट सांगितली असती तर विषय तिथल्या तिथे संपला असता. मंदिराचे सुशोभीकरण म्हणजे नेमकं काय होणार आहे? तर मंदिर परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी मार्ग विकसित करणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, भाविकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था, भूमिगत पार्किंग तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जी कामं आहेत ती प्रस्तावित आहेत. याशिवाय मंदिर परिसराला आधुनिक स्वरूप देतानाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 500 कोटी रुपयांदरम्यान सांगितला जातोय. उज्जैन कॉरिडॉरच्या धर्तीवर हे कॉरिडॉर तयार केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर प्रशासनाचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि निर्गमन व्यवस्था, सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा आणि भाविकांसाठी प्रतीक्षा सुविधा देखील विकसित करण्यात येणार आहे. यामुळे मंदिर परिसर केवळ दर्शनाचे ठिकाण न राहता धार्मिक पर्यटनाचं आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प BMCच्या अखत्यारीत आहे. पालकांनी केलेल्या आरोपावरून आणि शाळा प्रशासनाने मांडलेल्या भूमिकेवरून एकच वाटतं की एका प्रतिष्ठित शाळेकडून पालकांचा असा स्वतःच्या अजेंड्यासाठी वापर होणं हे दुर्दैवी आहे. आता या प्रकरणात शाळा प्रशासन आपली चूक सुधारून पालकांना विश्वासात घेणार की हा वाद आणखी चिघळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.